Hello students, good morning. Today we are going to learn science first topic from standard 6 and the name of the topic is natural resources, air, water and land. आज आपण इयत्ता 6वीतील विज्ञानाचा पहिला धडा पाहतोय ज्याचं नाव आहे नॅचरल रिसोर्सेस म्हणजेच काय नैसर्गिक संसाधने. एअर म्हणजे काय हवा, वॉटर म्हणजे पाणी अँड लँड म्हणजे काय जमीन. बघा नैसर्गिक संसाधने. आता संसाधने म्हणजे काय तर हे तुम्हाला थोडंसं अवघड वाटत असेल तर याच्यातही तुम्हाला सोपं करून सांगते. संसाधने याचा अर्थ साधन संपत्ती असा होतो. नॅचरल रिसोर्सेस नैसर्गिक साधन संपत्ती म्हणजे काय जे आपल्याला निसर्गाकडून मिळालेली संपत्ती आहे, जे निसर्गाकडून आपल्याला मिळालेलं आहे त्यांना आपण काय म्हणतो नैसर्गिक साधन संपत्ती असं म्हणतो. कोणते कोणते दिलेत पहा इथे. एअर, वॉटर अँड लँड हवा, पाणी आणि जमीन. हे आपण विकत घेतोय का? हवा आहे. कुठे हवा तयार करायचा कारखाना आहे का? आपण विकत हवा घेतो का? पाणी तयार करायचा कुठे कारखाना आहे का? जमीन तयार करायचा कुठे कारखाना आहे का? नाही. हे सगळं जे काही आपल्याला मिळालेलं आहे ते कुठून मिळालेलं आहे? आपल्याला निसर्गाकडून मिळालेलं आहे. आणि जे निसर्गातून मिळालेलं आहे त्यांना आपण काय म्हणतो नॅचरल रिसोर्सेस असं म्हणतो. जी नैसर्गिक साधन संपत्ती असं त्याला म्हणायचं. निसर्गाकडून आपल्याला तशा खूप साऱ्या गोष्टी मिळालेल्या आहेत आणि त्या गोष्टी जी साधन संपत्ती आहे त्यांचा आपण योग्य वापरसुद्धा केला पाहिजे बरं का. म्हणजे आपल्याला हे सगळं फ्रीमध्ये मिळालेलं आहे, याच्यासाठी कोणतेही पैसे आपण देत नाही आहेत. आणि आपण जेव्हा फ्रीमध्ये आपल्याला एखादी गोष्ट मिळते तर त्याची किंमत आपल्याला नसते, पण ती गोष्ट कधी ना कधी संपणार आहे. सो ते आपण अगदी जपून तिचा वापर हा केला पाहिजे आणि चांगला केला पाहिजे, जेणेकरून आपल्या पुढच्या पिढीलासुद्धा त्याचा फायदा हा झाला पाहिजे. तर ही जी नैसर्गिक साधन संपत्ती आहे हवा, पाणी आणि जमीन यांच्याबद्दल या धड्यामध्ये माहिती दिलेली आहे ते आपण पाहणार आहोत. चला तर मग काय सांगितलेलं आहे ते पाहूयात आपण. बघा काय म्हटलेलं आहे इथे. ऑब्झर्व म्हटलेलं आहे. ऑब्झर्व म्हणजे काय निरीक्षण करायला सांगितलेलं आहे. कशाचं निरीक्षण करायचं आहे? इथे जे बाजूला चित्र दिलेलं आहे त्याचं निरीक्षण आपल्याला करायचं आहे. काय आहे पहा इथे काही प्रश्नसुद्धा विचारलेले आहेत, त्या प्रश्नांची उत्तरंसुद्धा आपल्याला द्यायची आहेत. ऑब्झर्व द पिक्चर अलॉंग साईड अँड आन्सर द क्वेश्चन. आता काय म्हटलेलं आहे त्यांनी, या चित्राचं निरीक्षण करा आणि शेजारी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं द्या असं त्यांनी म्हटलेलं आहे. आता ती कुठली आहेत प्रश्न ते मी तुम्हाला विचारते किंवा सांगते मराठीमध्ये आणि त्याची जी उत्तरं असतील ते तुम्हीच सांगायची आहेत बरं का मुलांनो. त्याची उत्तरं मी नाही सांगणार. पहा पहिला प्रश्न काय आहे. वेअर डू वी सी द बर्ड्स. याचा अर्थ असा होतो की पक्षी आपल्याला कुठे दिसत आहेत, आपण कुठे पाहतो, पक्षी कुठे आहेत दिसत आहेत का तुम्हाला? निरीक्षण करा आणि उत्तर सांगा मला कुठे आहेत. ठीक आहे. दुसरा प्रश्न पहा. वेअर इज द काऊ ग्रेझिंग म्हणजे गाय कोठे चरत आहे असं विचारलेलं आहे. कुठे चरते गाय पहा. ठीक. तिसरा प्रश्न पहा. लोकेट द ट्रीज अँड द रोड म्हणजे काय रस्ता आणि झाडे कुठे आहेत ते आपल्याला दाखवायचं आहे. कुठे आहेत ते पहा बरं. बरं. चौथा प्रश्न पहा. व्हेअर डज द रिव्हर कम फ्रॉम, हाऊ डज इट फ्लो म्हणजे काय रिव्हर म्हणजे काय नदी. वेअर डज द रिव्हर कम फ्रॉम म्हणजे काय नदी कुठून वाहत येत आहे आणि नदीचा प्रवाह कसा आहे असं विचारलेलं आहे. ही जी दिसते की नाही ही नदी आहे, ती कुठून वाहत येत आहे आणि ती नदीचा प्रवाह कसा आहे असं विचारलेलं आहे. वेअर इज द एरोप्लेन. एरोप्लेन म्हणजे माहिती आहे तुम्हाला विमान. मग वेअर इज द एरोप्लेन कुठे आहे विमान बघा. वेअर आर द फिश सीन मासे कुठे दिसत आहेत का तुम्हाला मासे कुठे ते सांगायचं आहे. सातवा प्रश्न पहा. ऑन व्हॉट इज द सेलबोट फ्लोटिंग. सेलबोट म्हणजे काय होडी. काय म्हटलेलं आहे त्यांनी ती होडी कशावर तरंगते आहे ते आपल्याला सांगायचं आहे. आय होप तुम्हाला सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळालेली असतील चित्राचं निरीक्षण करून. आता आपण पुढे वळायचं का? ठीक आहे.
पुढे पाहूयात आपण नॅचरल रिसोर्सेस म्हणजेच काय, नैसर्गिक साधनसंपत्ती. काय म्हणतात पहा इथे, You can see that some things in the picture are in water, some on land and some in the sky, that is in the air. Thus, all things on the earth are associated with air, water and land. आता इथे नवीन शब्द पहा, असोसिएटेड हा आहे. असोसिएटेड म्हणजे काय, संबंधित. इथे काय म्हटलेलं आहे पहा, तर बघा आपण जसं की मगाशी चित्रामध्ये पाहिलं तर काही घटक हे आपल्याला जमिनीवरती आढळले, काही घटक हे आपल्याला हवेत आढळले आणि काही घटक हे पाण्यात आहेत. ठीक आहे, म्हणजेच पृथ्वीवर असणाऱ्या अशा सर्व बाबी ज्या आहेत ते हवा, पाणी आणि जमीन यांच्याशी संबंधित आहेत. Air, water and land are called Earth's atmosphere, hydrosphere and lithosphere respectively. हवा, पाणी आणि जमीन यांनाच पृथ्वीचे काय म्हणतात, वातावरण, जलावरण आणि शिलावरण असं म्हणतात. Moreover, different living things occupy these three spheres of the earth. आणि विविध सजीवांचा वावर हा कसा असतो, या तीनही आवरणामध्ये असतो. And the parts of the lithosphere, hydrosphere and atmosphere which they occupy are together called the biosphere. आणि हे जे सजीव आणि त्यांनी व्यापलेलं जे शिलावरण, जलावरण आणि वातावरणाचा जो भाग आहे त्या सगळ्याला मिळून काय म्हणतात, जीवावरण असं म्हणतात. आता दीज स्फिअर्स हॅव फॉर्म्ड ऑन द अर्थ नॅचरली. आणि ही जी आवरणं तयार झालेली आहेत पृथ्वीची ती नॅचरली तयार झालेली आहेत, म्हणजे काय, नैसर्गिकपणे तयार झालेली आहेत. वी हॅव लर्न्ड ऑल धिस इन द प्रिव्हियस स्टँडर्ड्स. आणि आपण हे सगळं मागच्या इयत्तेमध्ये शिकलेलो आहोत. पुढचा पॅराग्राफ पहा. द ॲटमॉस्फिअर इज द लेअर ऑफ एअर दॅट सराउंड्स द अर्थ. म्हणजे काय, तर बघा पृथ्वीच्या सभोवताली वातावरणाचा म्हणजेच हवेचा थर आहे. द सर्फेस ऑफ द अर्थ कंप्राइसेस वॉटर अँड लँड, दॅट इज द हायड्रोस्फिअर अँड लिथोस्फिअर. आणि पृथ्वीचा जो पृष्ठभाग आहे तो कसा बनलेला आहे, पाणी आणि जमिनीने बनलेला आहे, ज्याला आपण काय म्हणतो, जलावरण आणि शिलावरण असं म्हणतो. ऑफ दीज द हायड्रोस्फिअर ऑक्युपाईज अ मच लार्जर पार्ट दॅन द लिथोस्फिअर. आणि त्यापैकी शिलावरणाचा भाग हा जलावरणापेक्षा तुलनेने कमी आहे. म्हणजेच जलावरणाचा भाग हा शिलावरणापेक्षा खूप जास्त आहे. फिगर 1.2 shows the proportion of land and water on the earth surface. आणि इथे चित्रामध्ये आपल्याला दिसतंय त्यांचं प्रपोर्शन, प्रमाण हे कसं आहे. इथे पहा 29% जमीन आहे आणि 71% पाण्याने व्यापलेला भाग आहे. पुढे पहा. वी ऑल्सो लुक अपॉन दिस नॅचरल कंपोनंट्स इन सॉलिड, लिक्विड अँड गॅसियस फॉर्म ॲज रिसोर्सेस. स्थायू, जल आणि वायू रूपातील या नैसर्गिक घटकांकडे आपण साधनसंपत्ती म्हणून सुद्धा पाहतो. इन अदर वर्ड वी यूज देम टू फुलफिल आवर रिक्वायरमेंट्स. आणि या घटकांचा वापर आपण आपल्या गरजा पूर्ण करण्यासाठी करतो. लेट अस नाऊ स्टडी ऑल दिस 3 कंपोनंट्स इन डिटेल. आणि हे जे 3 घटक आहेत, हवा, पाणी आणि जमीन, यांची आपण डिटेलमध्ये माहिती पाहणार आहोत.